भाई त्या दिवशी ना माझ्यासोबत ना एक किस्साच घडला. त्या दिवशी माझा मित्र आणि मी आहे ना थोडं बाहेर गेलो होतो संध्याकाळी आम्ही. आणि तिथे ना एक 4-5 पोरांचा असा ग्रुप होता. तर तिथला एक मुलगा आहे ना आमच्याकडे बघितलं आणि एक कळतं ना आपल्याला एक कोणतरी बघतंय वगैरे. तर मी म्हटलं माझ्या दुसऱ्या मित्राला विचारलं, "अरे तुझ्या कोण ओळखीचं आहे का असं बघतोय वगैरे?" तो बोलला, "नाही माझ्या तर ओळखीचं नाहीये." परत आम्ही बघितलं ना, की सगळी मुलं भेंडी आमच्याकडे बघत होते. आणि आता म्हटलं ना भाई इथनं कल्टी मारू नाही तर भाई एक उदालतील आपल्याला काय चालाय विषय. हां, तर तेवढ्यात त्यातला एक मुलगा आपला पुढे आला आणि जस्ट म्हटला, "अरे दादा तू व्हिडिओ करतोस ना?" मी म्हटलं, "अरे व्हिडिओ?" म्हटलं, "हां." तो बोलला, "हां, अरे आम्ही तुझ्या व्हिडिओ वगैरे बघतो. तुझ्या व्हिडिओज वगैरे खूप छान असतात. आम्हाला खूप असं इन्स्पायर झाल्यासारखं वगैरे वाटतं. असं मोटिव्हेट वगैरे फील होतो." भेंडी मला आहे ना हां, असं एवढं म्हणजे तो पुढे येऊन जसं बोलला ना, "दादा तू व्हिडिओ करतो." भाई ते बोलले ना त्याचं ऐकूनच मला एवढं असं भारी वाटलं ना, की यार हां, भाई कोणीतरी आपल्याला ओळखतंय. म्हणजे कसं डी-एम्स वगैरे तर येत राहतात. डी-एम मेसेज येतात ना, त्यांना तर मी रिस्पॉन्स करत असतो. पण असा एक पहिलाच मुलगा आहे तो, की जो मला समोरून येऊन आता त्याविषयी बोलला, की "यार दादा तू असं व्हिडिओ वगैरे करतो, आम्हाला आवडतं" वगैरे. त्यासोबतची मुलं वगैरे होती, ती पण माझ्याशी भेटली, माझ्याशी बोलली वगैरे. असं थोडंसं आमचं बोलणं वगैरे झालं. पण तिथून येताना घरी येताना ना, भाई मला एवढं स्वतःवर आहे ना असं प्राउड फील होतं ना, की भाई आपण काहीतरी करतोय ना, ते कुठेतरी ना लोकांना आवडतंय. म्हणजे लय भारी वाटलं. आता ते शब्दात नाही सांगू शकत. पण जे काही तुमचं प्रेम मिळतंय ना आपल्या व्हिडिओजला वगैरे, त्यामुळे ना खूप-खूप थँक आणि असंच प्रेम आहे ना शेवटपर्यंत राहू द्या. आपल्या अशा नवीन-नवीन व्हिडिओ आहे ना तुमच्यासाठी येत राहतील नेहमी. थँक